आणि त्यांच्या बरोबरीने अभि. तर गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत कल्पेश. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिल्याच बॉलवरती आडव्या बॅटनं हाताळलंय, बॉलला पाठवू दिलंय काऊ कॉर्नर रिजनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती योगेशच्या बॅटमधून चौकार. येस, थँक्यू थँक्यू. पहिल्याच बॉलवरती चौकारानं सुरुवात. दोन्ही संघांसाठी विजय हा महत्वाचा आहे आणि त्या विजयासाठी आता मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न, 100% एफर्ट हे तेवढंच महत्वाचं आहे. पहिला बॉल पाहिला तर थोडासा बाहेर होता आणि कल्पेशच्या अगेन्स्ट आला चढवला. हा बॉल खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी. बॉल पडला त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचा बाउन्स त्या बॉलवरती नव्हता आणि बॅटरला त्या बाउन्सनं इथे मी म्हणेल की थोडंसं सरप्राईज केलं आणि त्याच्यानंतर बीट होत असताना हा बॉल मागे निघून गेला. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्याच्यानंतर कल्पेश दुसऱ्याच बॉलवरती डॉट बॉल. शफल झाले. खेळाडू आहे कव्हर पॉइंट. जोपर्यंत बॉल अडवतील. डायरेक्ट हिट झाला होता मात्र इथे एक सिंगल धाव येईल आणि या सिंगलच्या मदतीनं रणसंख्या 5च्या घरामध्ये. 3 चेंडूचा खेळ संपला. रणसंख्या 5. आपण सर्वजण पाहत आहे संघर्ष प्रतिष्ठान संलग्न पंचक्रोशी क्रिकेट विभाग दापोली आयोजित पंचक्रोशी प्रीमियर लीग आणि पंचक्रोशी प्रीमियर लीगचं हे पर्व 4थं आपल्या भेटीला. स्पर्धेबद्दल बऱ्याच गोष्टी आपण सकाळपासून ऐकत आहात. इथे स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये थांबवलं. अंपायर सिग्नल दॅट्स अ डेड बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 20 जो डेड बॉल इंडिकेट करतो तो इंडिकेटर आलाय. मृत चेंडूची घोषणा. 3 चेंडू नंतर धाव फलकावरती धावा आहेत 5. स्ट्राईकला योगेश. बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे संधी आहे आणि यस ग्रॅप केले आहे. पहिल्या विकेटचं पतन. येस, थँक्यू थँक्यू. इथून येणाऱ्या सर्व फलंदाजाला विनंती आहे 30 यार्ड सर्कलची जी आपण लाईन पाहत आहे तिथे आपण बॅटरला क्रॉस करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून जास्त वेळ नाही होणार. आता इथून वेळेवरती काम होणं तेवढंच महत्त्वाचं आहे. नवीन बॅटर मैदानावरती जात असताना नवीन बॅटरला 30 यार्ड सर्कलची जी आपण लाईन पाहत आहे त्याच्या आतमध्ये क्रॉस करण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून वेळ तेवढाच वाचवला जाईल. इथे अभिवाद झाले आणि त्यांच्या जागी आता नवीन बॅटर ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 4 चेंडूचा खेळ संपलाय. चौकारानं आगास्त झाला होता मॅच मध्ये मात्र कमबॅक कल्पेश. हा बॉल खाली राहिला. पंचांचा इशारा पाहूया. दॅट्स अ वाईड डिलिव्हरी. वाईट बॉलचा सिग्नल आलाय आणि इथे पहा अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलंय. म्हणजे इथे वाईट साठी हा जो रिव्ह्यू आहे तो रिव्ह्यू या ठिकाणी चेक केला जाईल. ऑन द लाईन आहे का, लाईनच्या आतमध्ये आहे की लाईनच्या बाहेर आहे, या सर्व गोष्टी पाहिल्या जातील. ज्यावेळी बॉल मागे गेला त्यावेळी बॅटर कुठे होता या सर्व गोष्टी या ठिकाणी आमची टेक्निकल टीम तपास करतील आणि आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचवतील. चला, इट्स अ व्हॅलिड फेअर डिलिव्हरी. इथे डॉट बॉल चा इशारा जरूर आलाय.
बॅटर शफल झाले होते. बॉल थोडंसं इन आहे त्यामुळं तुमचा जो रिव्ह्यू आहे तो मॅचमध्ये कंटिन्यू असेल. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. ऑन साइडला पुन्हा एकदा हवाई हल्ला. बॉल सरळ निघून गेलाय इन टू दी स्टँड. आणखीन एक मोठा प्रहार षटकार. सर डबल वन. पहिल्या षटकाचा खेळ संपला. रणसंख्या 11च्या घरामध्ये. कल्पेश पहिल्या षटकाचा खेळ संपला. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज सागर आहेत. पहिलाच बॉल नॉन सेकंडच्या बॅटरला अक्षरशः धडकला बॉल आणि फटक्यामध्ये एवढी ताकद होती की त्या ठिकाणी पाहिलं असेल बॉल लागल्यानंतर ते वेदनाही जाणवल्या आणि इथून एक सिंगल धावाली. फटका खूप सुरेख होता. ताकदीचा खूप चांगला वापर केला होता. मात्र बरोबर नॉन स्ट्राईक एंडच्या बॅटरला शोधणारा बॉल. एक सिंगल धावाली आणि या सिंगलच्या मदतीनं रणसंख्या जी आहे ती 12च्या घरामध्ये. 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सागर. कल्पेश यांना पाहिलं. सागरला आता आपण पाहताय ऑन साइडला पुन्हा एकदा क्रॉस द लाईन अलॉंग द कार्पेट. सर्कलमध्ये प्रोटेक्शन नाहीये. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न नाही होणार. सिंगलवरती थांबवलं गेलंय. इथे पाहिलं तर योगेश स्ट्राईक एंडला सलामीला आलेले बॅटर आहेत. आतापर्यंत 6 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. आणि ही मॅच जी आहे ही मॅच जसं मी सुरुवातीला उल्लेख केला मच निडेड विन. दोन्ही संघासाठी जिंकणं तेवढंच महत्वाचं आहे. यावेळी स्टेप आउट देन डिपार्ट्स. बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर डिस्पॅच केलंय. 6 धावांसाठी षटकार. वॉटर शॉट. अगदी क्लासिकल फटका. अक्षरशः ब्रँडन मॅकलम या खेळाडूची आठवण करून दिली. स्टेप आउट झाले आणि फास्ट बॉलरच्या अगेन्स्ट वन ऑफ द क्लासिकल स्ट्रोक लॉंगॉनच्या डोक्यावरून सरळ सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवला बॉलला. रणसंख्या 19च्या घरामध्ये 19. यस यावेळी स्लो केलं. बॉलला गती कमी केली. व्हेरिएशन इज अ मोस्ट डेंजरस वेपन इन टेनिस क्रिकेट. बरोबर ते ब्रह्मास्त्र बाहेर काढलं. मागच्या बॉलवरती गती दिली होती. इथे गती नाही दिली. फ्लाईट अँड बीज. इथे पहा हे मोठ्या खेळाडूचे लक्षण आहेत. ज्यावेळी माझ्या अगेन्स्ट आलेला मोठा फटका मागच्या बॉलवरती मी काय चुकी केली या बॉलवरती मी काय करेक्ट करू शकतो. या दोन गोष्टीमधील समीकरण आणि लगेचच प्रत्युत्तर गोलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये देत असताना 4 चेंडूचा खेळ संपलाय. 5वा बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉलर बॅक ड्राईव्ह. अगदी समोर आलाय बॉल. अडवलं जाईल. दुसऱ्या धावेचा कॉल. 2 धावा या बॉलवरती इझिली कंप्लीटेड आणि या 2च्या मदतीनं रणसंख्या जर आपण पाहिली तर ती जाऊन पोहोचते 21. 21च्या घरामध्ये. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक. ओव्हर क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावर. योगेश आहेत. योगेशच्या बरोबरीने ऋषिकेश ही जोडी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. शेवटच्या बॉलवरती ऑन साइडला भिरकावलाय खेळाडू आहे. विकेट नाही मिळणार. शेल ड्रॉप. 2 षटकांचा खेळ संपला. इझी कॅच आणि त्याला सोडली गेली आहे. म्हणजे 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर रणसंख्या जर एकंदरीत आपण पाहिली 22 लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 3. त्या अगोदर ऐकूया डीजेला.
11च्या सरासरीनं 22च्या घरामध्ये जाऊन पोहोचला बॅटिंग करणारा सिद्धिविनायक वॉरियर्स बाण तिवरेचा संघ. दोन्ही संघांसाठी पुन्हा एकदा मोस्ट विनिंग मॅच. मागच्या पहिल्या सामन्यामधील पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं होतं आणि इथे आता 12 चेंडूचा खेळ पहिल्या सत्रातील शिल्लक. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज संकेतला उतरवलं गेलंय. ओव्हर क्रमांक 3. स्ट्रायकेटला योगेश आणि ऋषिकेश ही जोडी आहे. यावेळी पहा अगदी टप्प्यात आला आणि कार्यक्रम केला. बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार चौकारांची आतिषबाजी आपण सत्र क्रमांक 2 मध्ये पाहत आहे. जसा बॅटच्या खाली बॉल दिला ऑन साइडला, हवाच्या बरोबर जोतात बॉल होता आणि त्याला सरळ भिरकावून दिलं. सीमारेषेच्या बाहेर षटकार आला. आणि आता इथे येणारे जे काही 5 चेंडू शिल्लक राहिलेत ओव्हर क्रमांक 3 मध्ये, त्याच्यामध्ये कशा पद्धतीचा खेळ मैदानावरती दोन्ही बॅटर साकारतील आता पाहणं तेवढंच मनोरंजक बनून राहिलं. गोलंदाज पुन्हा एकदा निघालाय. अकू टप्प्याचा बॉल. याही वेळेला भरपूर समाचार. पुल सक्सेसफुल. दॅट इज षटकार. Yes, thank you. 34 on the scorecard. 2 चेंडूवरती 2 षटकार. योगेश ऑन अ फायर. मागच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. आणखी येणारे 4 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. तर मैदानाच्या चारी बाजूला पाहिलं तर बॉल मैदानात थांबत नाहीये, मैदानाच्या बाहेर निघून जातोय. गोलंदाजी तर सतीक टप्प्यावरती हाताळणं तेवढंच महत्वाचं आहे. दिशाहीन गोलंदाजी. अगदी भरकटलेला चेंडू, पंचांचा इशारा येईल. दॅट्स अ वाईड बॉल. आणि याच्यामध्ये वेग भन्नाट होता. सुरुवातीलाच आपण उल्लेख केला माणसाचं आयुष्य आणि क्रिकेटचा खेळ या दोन्ही गोष्टीमध्ये मित्रांनो तुमच्या गतीपेक्षा दिशेला महत्व आहे. कोणत्या गतीला चाललंय महत्वाचं नाहीये, तुम्ही कोणत्या दिशेला चाललंय सर्वाधिक महत्वाचं. यावेळी अगदी जर आपण पाहिलं तर 2 षटकार आल्यानंतर वेगवान बॉल हाताळण्याचा प्रयत्न आणि उजवी यष्टी सोडून चालला बॉल. पंचांचा सिग्नल आला. दॅट्स अ रॉंग, म्हणजेच वाईट बॉलचा इशारा. गोलंदाज पुन्हा एकदा निघालाय. आणखी एक आखू टप्प्याचा बॉल. त्याच्यावरती देखील भरपूर समाचार. हा बॉल डिपॉझिट केला स्टँड मध्ये. 3 इन अ रो लगातारचा हा 3रा षटकार. येस, थँक्यू. 3 चेंडूवरती 3 प्रहार. योगेश ऑन अ फायर. अकरा बॉल मध्ये 33 धावांची इनिंग मैदानाच्या आतमध्ये योगेश सादर करतोय. आणि इथून या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक येईल का याच्यावरती चर्चा जरूर सुरू झाल्यात. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आतापर्यंत षटकामध्ये अप्रतिम बॅटिंग. लगातारचे 3 षटकार. गोलंदाज आता राऊंड द विकेटने इन ऍक्शन. पहिले 3 चेंडू ओव्हर द विकेटने राऊंड द विकेटने आली. स्ट्रॅटेजी थोडीशी सफल राहिली. पहा, पहिले 3 चेंडू पाहिले तर आतमध्ये आणण्याचा प्रयत्न झाला. आता जसे राऊंड द विकेटने आले बॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न थोडासा फुलर लेनचा बॉल होता. पिन पॉइंट ॲक्युरसी थोडी का होईया म्हणूयात. बॅट आणि बॉलमधून सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 2 बॉल्स आर लेफ्ट. या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. माऊली 11 आणि चॅम्पियन दोन्ही संघाला विनंती आहे आपण टॉससाठी प्लीज रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच. यावेळी स्टेप आउट झाले. फुल टॉस बॉल. त्याला दिशा दिली. मागे क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग रिझन मध्ये नाही थांबणार. बॉल निघून जाईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 धावांसाठी यावेळी चौकार.
45 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती लगावल्यात बॅटिंग करणाऱ्या संघाने. आणि नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी माऊली 11 आणि चॅम्पियन्स दोन्ही संघांना पुन्हा एकदा विनंती आहे, आपण टॉससाठी प्लीज रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच पुन्हा एकदा दोन संघ मैदानावरती असतील, माऊली 11 आणि चॅम्पियन्स या दोन संघामधील पुढची लढत. शेवटचा आणि अंतिम चेंडू गोलंदाज राऊंड द विकेटने निघालाय. यावेळी फुलटॉस बॉल होता, प्रॉपर कलेक्शन नाही झालं, टायमिंग चुकलं. मात्र बॅट इथे पाहिलं तर क्षेत्ररक्षक बीट आणि बॉल थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. चौकार 49 49 धावा, 3 षटकांचा खेळ संपलाय. चौथ्या षटकाला सुरुवात, मात्र त्या अगोदर एक वेळ डिझेला. येस, थँक्यू. चला दोन्ही संघ घाई करा. याच्यानंतर माऊली 11 आणि चॅम्पियन दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे, आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. आणि शेवटचं षटक आता प्रगतीपथावर. गोलंदाजी ट्रॅकवरती जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये कल्पेश 11 धावा, सागरला देखील 11 धावा काढल्या. संकेत थोडासा महागडा राहिला 27, त्याने 27 धावा खर्च केल्या. आणि रणसंख्येचा एकंदरीत ग्राफ पाहिला तर तो एक पाऊल मागे आहे अर्धशतकापासून 49च्या घरामध्ये. वैभव गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटचं आणि अंतिम षटक स्लॉग ओव्हर. पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळाडूच्या डोक्यावरून. यावेळी 6 धावांसाठी आणखीन एक षटकार. .55 55 धावा या स्कोर कार्डवरती आतापर्यंत लगावल्या गेल्यात. अगदी अभिबाद झाल्यानंतर दोन्ही बॅटरनं खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे. आणखीन एका विकेटची संधी आहे. झेल ड्रॉप. तुम्हाला झेल टिपावे लागतील, कारण जर तुम्ही म्हटलं तर झेल कॅरी करणं तेवढंच गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात आता आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला आलेले बॅटर आहेत योगेश. 41 वैयक्तिक धावसंख्येवरती ती खेळत आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक रोटेड आणि या स्पर्धेमधले अर्धशतक पहिलं पाहायला मिळेल का? येणारे 4 चेंडू सांगून जातील. 41. यस, यावी बिग हिट, सरळ डिपॉझिट केलाय स्टँड मध्ये. आणखीन एक, दिस इज अ मॅग्निफिशियंट व्हिजिट, षटकार. येस, थँक्यू. रणसंख्या पाहिली तर 62च्या घरामध्ये धावांचा ग्राफ जाऊन पोहोचलाय. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर योगेश 47 वैयक्तिक धावसंख्येवरती खेळ करतोय. अजून या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक. आणि मच वेटेड या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक हे योगेशच्या बॅटमधून येईल का? येणारे 3 चेंडू. पुढचा बॉल हा वाईड आहे. आणि यस, हा दबाव आहे. क्रिकेटचं गेम ऑफ प्रेशर. ज्यावेळी प्रतिस्पर्धी संघावरती खेळाडूवरती तुम्ही हल्ला चढवता त्यावेळी दबाव वाढता आणि दबावामध्ये केलेली चुकी म्हणजे हे वाईड बॉल. म्हणून म्हटलं जातं की क्रिकेट इज अ गेम ऑफ प्रेशर. तुम्हाला जर तो दबाव हँडल करता आला, हाताळता आला तर तुमचं नाव नक्कीच मोठं आहे. यावेळी यशांच्या बरोबर वडून हा बॉल मागे निघून गेलाय. पंचांचा कोणत्याही प्रकारचा सिग्नल नाहीये. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. आणि बॅटर योगेश जर आपण पाहिलं तर 3 धावा दूर आपल्या अर्धशतकापासून. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. हा बॉल फार महत्वाचा आहे. गोलंदाज निघालाय. यावेळी फेकून दिले, बॉल बाहेर निघून गेले. आपल्या स्टाईल मध्ये अर्धशतक ठोकलंय. या स्पर्धेचा पहिला अर्धशतक ठोकण्याचा मान ज्या खेळाडूच्या नावावरती गेला त्या खेळाडूचं नाव आहे योगेश डीजे. येस, थँक्यू.
योगेश चला बॅट वर करून आपण हे अभिवादन स्वीकारा. अगदी या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक ज्याच्या नावामधून आलं योगेश. वॉट बॅटिंग. बरेच खेळाडू या आकड्यापर्यंत पोहोचले, मात्र योगेश असा पहिला खेळाडू ठरला ज्याच्या बॅटमधून आजच्या दिवसामध्ये आला अर्धशतक. शेवटचा बॉल फुल टॉस फ्लाइंग स्लिप मध्ये. इथे एक सिंगल धाव येईल. इथे जर आपण पाहिलं तर इनिंग क्रमांक 1 आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. रणसंख्या एकंदरीत पाहिली तर धावांचा आकडा आहे 70 झालेले. 71 इज टार्गेट. 24 मध्ये 71. हे इक्वेशन सोडवताना काय घडेल काय बिघडेल हे पाहण्या अगोदर पुन्हा एकदा डीजेचं संगीत ऐकूयात. चला सिद्धिविनायक वॉरियर्स चला मैदानामध्ये थोडंसं घाईने जा. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, कारण आपल्याकडे याच्यानंतर अजूनही बरेचसे सामने आहेत. विनंती आहे आशिष पुट कोंगे प्रारंभिक जोडी मैदानावरती लगेच दाखल करा. 71 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. येणारे 24 बॉल आणि कहाणी 71 धावांची. त्यासाठी सलामीची जी जोडी आहे तिला प्लीज लगेच दाखल करा. आणि दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक वॉरियर्स बांध तिवरे तुम्हाला विनंती आहे चला मैदानावरती जास्तीचा वेळ नका घेऊ आणि लगेचच फील्ड प्लेस करून घ्या प्लीज. चला वेलकम बॅक सर्वांचं या मॅचमध्ये सहर्ष स्वागत. उशिरा जोडलेल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा आपण माहिती देत आहोत. या मॅचमध्ये सिद्धिविनायक वॉरियर्स बांतिवरे या संघाने प्रथम बॅटिंग केली आणि त्यांनी 70 धावा या स्कोर कार्डवरती लगावल्या. 71 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये सेट केलंय आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना आशिष पुट कोंगे यांची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. गोलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती आहे तुमचा 12th मॅन 12वा खेळाडू जर आता कॉम्बॉक्स मध्ये नसेल तर पेनलाइज केलं जाईल याची प्लीज दक्षता घ्या. तुमचा 12th मॅन आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जयेंद्र आलेत माफ करा. 71 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट. कल्पेश सागर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला कल्पेश आहेत, नॉन स्ट्राईक एंडला सागर. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि 71 धावांचं टार्गेट हे या मॅच मधलं इक्वेशन. लेट्स प्लेचा इशारा गोलंदाज निघालाय. पहिला बॉल लोवर फुल टॉस ऑन साइडला. तेवढं प्रॉपर टायमिंग नाही आलं. डेंजर एंडला थ्रो होता की ते पहा 19-20 का मामला. जर डिरेक्ट हिट झाला असता तर कल्पेशला त्याच पावलाने माघारी यावं लागलं असतं. मात्र बॉल थोडंसं मी म्हणेल की उशिराने हातामध्ये आला. एक धाव कंप्लीट. तुम्हाला जोखीम कमी टाळावी लागेल कारण कल्पेश या संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे. मागच्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं असेल अप्रतिम दर्जेदार बॅटिंग त्याने या मैदानाच्या आतमध्ये सादर केली होती आणि त्याला खेळपट्टीवरती थांबणं तेवढं महत्त्वाचं आहे.
दुसरा बॉल ब्लाइंडेड स्ट्रोक. यावेळी पहा बॅटची फेस लवकर क्लोज झाली, बॉडीवरती बॉल आदलला आणि त्याच्यानंतर डॉट बॉलची सांगता. पहिल्या चेंडूवरती निर्धाव, पहिल्या चेंडूवरती माफ करा सिंगल, त्याच्यानंतर निर्धाव ची सांगता आपण पाहताय. 71 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेले. पॉवर प्लेचं षटक मॅच मध्ये तेवढंच महत्वाचं आहे. ऑन साइडला लोअर फुल टॉस, खेळाडू तैनात. यस, यावेळी पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा हादरा लागलाय फलंदाज सागर बाद. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि सत्र क्रमांक 2 आपण पाहताय. 71 धावांना प्रत्युत्तर देत असताना पहिल्या षटकामध्ये आक्रमक खेळ साकारायचा होता आणि त्या ठिकाणी कर्णधार सागर पहिल्या षटकामध्ये स्वास्थ्यामध्ये माघारी परतलेत. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आता कल्पेशला ती जबाबदारी स्वीकारावी लागेल. मागच्या मॅच मध्ये पाहिलं होतं कल्पेशचा खेळ, ज्याचा आपण उल्लेख केला. ग्रीप थोडीशी वेगळी आहे, ऑन साइडला खूप चांगल्या रीतीने खेळतात आणि रडारमध्ये आलेल्या प्रत्येक बॉलला ते सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवतात. एकंदरीत हे चित्र आहे कल्पेशचं. तर दुसऱ्या बाजूला त्यांना साथ देण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज संकेत जरूर दाखल झाले. संघासाठी शुभ संकेत घेऊन मैदानावरती दाखल झालेत का? आता येणारे जे काही चेंडू आहेत ते आपल्याला सांगून जातील. गोलंदाज इथे पाहिलं तर आतापर्यंत अप्रतिम स्पेन या षटकामध्ये जयेंद्र यांच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहताय. महत्वाची विकेट त्यांनी मिळवले, कॅप्टनला माघारी परतवलंय आणि त्याच्यानंतर आता संकेत कल्पेशला साथ घेण्यासाठी सज्ज. मिस टाइम हिट, यावेळी या फटक्यामध्ये तेवढी ताकद नव्हती, सर्कलच्या आतमध्ये अडवले गेले. कोणत्या प्रकारची जोखीम घेण्याचा प्रयत्न नाहीये. पुन्हा एकदा एक बिंदी गेंद म्हणजे डॉट बॉल इथे गोलंदाज जयेंद्र याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एकंदरीत पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि रणसंख्या फक्त आणि फक्त 1च्या घरामध्ये. यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. सर्कलच्या आतमध्ये संधी आहे आणि यस, आणखीन एक धक्का. हा धक्का क्रमांक 2, फलंदाज बाद. येस, थँक्यू. 5 चेंडूचा खेळ संपलाय. नवीन बॅटर, तुम्हाला प्लीज विनंती आहे, जी 30 सर्कलची लाईन पाहताय, बॅटरला तिथेच क्रॉस करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून वेळ हा वाचला जाईल. आणि आपण वारंवार उल्लेख करत आहोत की या स्पर्धेमध्ये तर वेळ ही आता गरजेची गोष्ट बनून राहिली आहे. बघा, याच्यानंतर अजूनही बऱ्याचशा मॅचेस शिल्लक आहेत. असा दिवस क्रमांक 1, 12 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि आता बरोबर इथून पुढून अजूनही एकंदरीत 4 सामने शिल्लक आहेत आणि घड्याळ जर तुम्ही पाहिलं तर 4:06 वेळ झालाय. त्यामुळे निर्धारित जर आपण पाहिलं तर जवळजवळ आपल्याकडे 2 तासांचा वेळ शिल्लक आहे. त्यामुळे विनंती आहे, संजू नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर्ड. जयेंद्रचा पुढचा बॉल, यावेळी खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला, मिडॉनला बॉलला अडवलं गेलं. इथे पहा आणखीन एक निर्धाव बॉलची सांगता आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला गेलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस रणसंख्या 1, गडी बाद झाले 2 आणि पहिलं षटक अप्रतिम. षटक क्रमांक 2. मात्र त्या अगोदर ब्रेक घेऊयात आणि ब्रेकमध्ये संधी देऊयात डीजेला. तीन षटकामध्ये आता 70 धावांची गरज. 18 डिलिव्हरीज आर लेफ्ट अँड 70 रन्स आर रिक्वायर्ड. 70 धावा आता काढायच्या आहेत आणि जसं मगाशी आपण उल्लेख केला, दोन्ही संघांसाठी मच निडेड विन. एका बाजूला आशिष पुट कोंगे, दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक वॉरियर्स बांथिवरे. दोन्ही संघ जर पाहिले तर पहिल्या सामन्यामध्ये हे पराभूत संघ आहेत. त्यामुळे आता इथे एक संघाचा विजय निश्चित, तर दुसऱ्याला पुन्हा एकदा पराजयाच्या छायेखाली जावे लागेल. फाईट दिली बॉलला, यावेळी पास लोवर अँड क्लेवर. गोलंदाजी ट्रॅकवरती रोशन आलेत आणि रोशननं पहिला बॉल पाहिला तर
कल्पेशला गती दिली नाही. कल्पेशचा खेळ त्यांनी मागच्या मॅचमध्ये पाहिलेला आहे आणि एकंदरीत सर्व बाजू लक्षात घेत असताना फ्लाईट दिली आणि थोडंसं बाहेर ठेवलं बॉल. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी जरूर चर्चा झाली कशा पद्धतीची क्षेत्ररक्षण सजवायला हवं याच्यावरती विचार केला. ऑन साईडला बघा 4 खेळाडू सर्कलच्या बाहेर उभे केले गेले त्या बॉलसाठी. यावेळी स्लो केलं, वेट केलं, हवेमध्ये बॉल. ही विकेट फार महत्वाची आहे. त्या बॉलवरती क्षेत्ररक्षक आले त्यांनी यस महत्वाचा गडी. कल्पेश माघारी परतलाय. विकेटचं बदन. यस थँक्यू. यावेळी पुन्हा एकदा एक स्लो बॉल हाताळला, बरोबर पुढे ठेवला बॉलला. त्याच्यानंतर जोरात मारण्याचा प्रयत्न होता. इनफिल्ड म्हणजेच कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. एलिव्हेशन तेवढं नव्हतं आणि तिथून जर आपण पाहिलं तर अप्रतिम झेल टिपला. आणि कल्पेश जो या संघामध्ये एक महत्त्वाचा खेळाडू होता त्याला मात्र माघारी परतावं लागलं. नवीन बॅटर वैभव मैदानाच्या आतमध्ये एंटर्ड. रोशनचा पुढचा बॉल. हा बॉल बाहेर काढला. शफल झाले होते बॅटर. पंचांकडे पाहिलं. पंचांचा कोणत्याही प्रकारचा सिग्नल नाहीये. अर्थात गोलंदाजाला दिलेला बेनिफिट आहे. यावेळी तिन्ही यष्ट सोडून आपण पुढे मारण्याचा प्रयत्न केला होता आणि गोलंदाजानं त्याचा एक्स्ट्रा क्रीजचा वापर केला. बरोबर आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. वन ऑफ द आणखीन एक फ्लाईट डिलिव्हरी. त्याच्यावरती लॉंग लेग रिझनमध्ये फटका घेऊन काढलाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि या 2 धावेनं स्कोर कार्डमध्ये अगदी हलकासा बदलाव. थेंबे थेंबे तळे साचे जसं म्हटलं जातं आणि अगदी त्याचप्रमाणे रणसंख्या 3च्या घरामध्ये. चार चेंडूचा खेळ संपला. 3 गडी बाद. विकेट ही 3. एकंदरीत चित्र पाहताय 4थ्या विकेटचा पतन झालाय. आणखीन एक फलंदाज गॉन बाद. चला नवीन फलंदाज थोडंसं घाईनं मैदानावरती एंटर्ड व्हा. दुसऱ्या बाजूला विनंती आहे सिद्धिविनायक वॉरियर्स बांतिवरे, चला मैदानावरती टीम मीटिंग घेऊ नका, एकत्र जमू नका. याच्यानंतर काही मॅचेस अजूनही शिल्लक आहेत. इथे आपण पाहिलं तर महत्त्वाची विकेट आणखीन एक आली आणि 3 धावा झाल्या, 4 गडी बाद झालेत. आणि इथे जर पाहिलं तर षटक क्रमांक 2 सुरू आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू. या षटकात तब्बल 2 गडी बाद केलेत गोलंदाज रोशनने. धावा तेवढ्या आलेल्या नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये 1 धाव, 2 गडी बाद. या षटकामध्ये पाहिलं तर आतापर्यंत धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 2. आणखीन एक स्लो बॉल. थोडंसं गती कमी केली, बॉलला बाहेर काढलं. इथे षटक संपलं. 2 षटकाचा खेळ संपला. रणसंख्या गडी बाद झाले 4, धावा झाले 3. ओव्हर क्रमांक 3. मात्र त्या अगोदर पुन्हा एकदा छोटासा ब्रेक आणि ब्रेकमध्ये संधी देऊया डीजेला. येस थँक्यू. 12 बॉलमध्ये 68, 68 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती ऋषिकेश. पहिलाच बॉल डॉट. यष्टीरक्षकाकडून चुकी झाली आणि इथे पहा 2 धावा आल्या. त्या 2च्या मदतीने रणसंख्या जरूर थोडीशी पुढे जाईल. 22चा इशारा म्हणजे अवांतर धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड. 5 रन्स म्हणजे आतापर्यंत 5 धावा झालेल्या स्कोर कार्डवरती. ऋषिकेश षटक क्रमांक 3 मध्ये धावांचा डोंगर जर पाहिलं तर 68 धावा करायच्या आहेत. आणखीन एक विकेट येईल का? मागे जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक काही चुकी झाली तर बॉल थांबेल की बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये थांबला आणि तिथून या 3 धावा कंप्लीट केल्या.
3च्या मदतीनं रणसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे जाईल 8च्या घरामध्ये. टार्गेट अजूनही लांब आहे, टार्गेट अजून कोसो दूर. बिगिट केलाय, आडव्या बॅटनं बॉलला पनिश केलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर इथे आलाय षटकार. येस, थँक्यू थँक्यू थँक्यू. 14 नेक्स्ट बॉल. यावेळी टॅप केलंय, सर्कलच्या आतमध्ये बॉलला अडवलं जाईल. इथे एक सिंगल धाव, सिंगलच्या सहाय्यानं रणसंख्येमध्ये हलकासा बदलाव. धावांचा आकडा 15च्या घरामध्ये 15. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. येस, यावेळी एज अँड 1 मोर डाऊन. आणखीन एका विकेटचं बदन. येस, थँक्यू थँक्यू थँक्यू. माऊली 11 आपण टॉस जिंकलाय मैदानाच्या बाहेरून. तुमची रणनीती प्लीज आपण जी काही टीम मीटिंग असेल ती मैदानाच्या बाहेर करा. मैदानाच्या आतमध्ये जाऊन जास्त वेळ घेणार नाही याची काळजी घ्या. आणि चॅम्पियन्स तुम्हालाही तेवढीच विनंती आहे, तुमची जी काही बॅटिंग रणनीती असेल ती प्लीज तुम्ही आता डिस्कस करा आणि 2 बॅटर लगेच मैदानामध्ये थोड्याच वेळामध्ये पाठवून द्या. लॉंग ऑफ झोन मध्ये फटका आला, एक सिंगल धाव. सिंगल धावेनं कोणत्या प्रकारचा नुकसान नाहीये. 1 धाव आली आहे. 16. 3 षटकाचा खेळ संपलाय. शेवटचं अंतिम षटक येईल त्या अगोदर पुन्हा एकदा ऐकूयात डीजेची धून. येस, थँक्यू थँक्यू थँक्यू. शेवटचं आणि अंतिम षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत प्रणय. डावखुरात्याच्या गोलंदाजात पहिलाच बॉल सर्कलच्या आतमध्ये अडवलं गेलं. इथे एक सिंगल धाव. टार्गेट फार लांब आहे, टार्गेट फार लांब आहे, त्याला कमी करण्याचाच प्रयत्न इथे होणार आहे. औपचारिकता जरूर शिल्लक राहिले, मात्र विजय आणि विजयामधील अंतर तर कमी करण्याचा प्रयत्न बॅटिंग करणाऱ्या संघाकडून जरूर पाहायला मिळेल. आणखून एक खूप चांगला फटका इन टू द गॅप, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. वन ऑफ द ब्युटिफुल स्ट्रोक. आणखीन एक चौकार. चार चेंडूचा खेळ शिल्लक. रणसंख्या 21च्या घरामध्ये अजून 4 चेंडूचा खेळ शिल्लक. प्रणय आलेत. प्रणयच्या अगेन्स्ट हल्ला चढवला ऑन साइडला, हवाई हल्ला, एअर स्ट्राइक अँड गोज फॉर 6. षटकार. माऊली 11 तुम्हाला विनंती आहे, याच्यानंतर लगेच तुमचा संघ घेऊन तुम्ही मैदानावरती दाखल व्हा. 3 चेंडू शेवटचे शिल्लक राहिले आहेत. स्ट्रॅटर्जी जी काही असेल तर प्लीज आपण मैदानाच्या बाहेरून कोणाला कुठे उभं करायचं, कोण पहिला गोलंदाजी भोवल्यावरती येणार, मैदानाच्या आतमध्ये कोण कुठे उभं राहणार, हे प्लीज तुम्ही थोडंसं बाहेरून त्याची चर्चा करून या आणि जेणेकरून वेळ वाचेल याच्यावरती प्लीज आपण आता सर्वांना गांभीर्याने विचार करूयात. ऑन साइडला गुडघा टेकवला आणि बॉलला आसमान दाखवला. आणखीन एक या वेळेला षटकार. येस, थँक्यू थँक्यू थँक्यू. 2 डिलिव्हरीज आर लेफ्ट. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. हा थोडासा खाली राहिला, अवे फ्रॉम द बॉडी, नजरेपासून दूर, ऑफ स्टंपच्या बाहेर. या बॉलला हाताळलं. पंचांचा इशारा, दॅट्स 22 रन म्हणजे अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड. इथून शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा आणि अंतिम बॉल आहे आणि तो बॉल डिलिव्हर्ड होण्या अगोदर माऊली 11 तुम्हाला पुन्हा एकदा सूचना, जसा बॉल कंप्लीट होईल लगेचच मैदानावरती या. शेवटच्या बॉलवरती विकेट आली आणि या मॅच मध्ये आपला पहिला विजय प्राप्त केलाय सिद्धिविनायक वॉरियर्स बांतिवरे ऑन दिस मॅच. आणि
2 धावा त्यांनी पॉईंट टेबलवरती अर्जित केल्यात. लगेचच माऊल 11 तुम्ही मैदानावरती दाखल व्हा. चॅम्पियन्स 2 जे बॅटर आहेत ते मैदानावरती लगेच पाठवून द्या. मॅचला सुरुवात होण्या अगोदर डीजे कडे जाव्यात आणि ऐकूयात संगीत.